नांदेड़ जिला वकीला एसोसिएशन के सेक्रेटरी एडवोकेट अमोल माधवराव वाघ के बेहतरीन कामों को देखकर इन्हें नांदेड़ डिस्ट्रिक्ट कांग्रेस लीगल सेल का सदर नामजद किया गया। एडवोकेट अमोल वाघ हमेशा सोशल वर्क के कामों में पेश रहते हैं और गरीब आम लोगों की मुश्किलात और अदालती मामलात में इन्हें मदद करते हैं। उन्होंने पार्टी को मजबूत करने के लिए बड़े अज़म के साथ काम किया है। कांग्रेस लीगल के प्रदेश अध्यक्ष रवि प्रकाश यादव ने एडवोकेट अमोल वाघ के कामों को देखकर इन्हें नांदेड़ लीगल कांग्रेस सेल जिला अध्यक्ष बनाया गया। ये प्रोग्राम गुज़श्ता दिनों मुंबई के तिलक भवन में मुनक़्क़िद किया गया, जिसमें मेहमान खुसूसी में कांग्रेस पार्टी के प्रदेश अध्यक्ष नाना पटोले के हाथों एडवोकेट अमोल वाघ को पार्टी का तहरीरी मकतूब भी पेश किया गया। इस मौके पर साबिक़ा एमएलए डीपी सावंत, एमएलए मोहन राव हम्बटे, साबिक़ा एमएलए ओम प्रकाश पोकरना, कांग्रेस पार्टी के प्रदेश अध्यक्ष रवि प्रकाश यादव, सर्वसेल प्रभारी प्रज्ञा वाघमारे, जिला सदर BR कदम, बेट मोगरेकर, साबिक़ा मेयर अब्दुल सत्तार, साबिक़ा डिप्टी मेयर अब्दुल गफ़ार के अलावा दीगर कई मोअज़्ज़िज़ शख्सियात मौजूद थी। अमोल वाघ यांचं काम आणि त्यांचं तरुणपणा या दोन्ही गोष्टी जर पाहिल्या, आम्हाला नक्की त्यांच्याकडून विश्वास आहे की त्यांना मिळालेल्या या संधीचा ते चांगला उपयोग करून घेतील आणि समाजासाठी ते त्यांचं आपलं पूर्ण योगदान देतील आणि त्यांच्या भावी कार्यास आम्ही शुभेच्छा व्यक्त करतो। नांदेड़ डिस्ट्रिक्ट बार एसोसिएशन के सेक्रेटरी एडवोकेट अमोल वाघ, इनको कांग्रेस पार्टी ने उनके काम की कदर करते हुए उनको नांदेड़ डिस्ट्रिक्ट का एडवोकेट सेल का प्रेसिडेंट बनाया गया है। उनको मैं खुद महाराष्ट्र स्टेट वाइस प्रेसिडेंट लीगल सेल होने के नाते मैं उनको दिल की गहराइयों से उनको मुबारकबाद देता हूं और मैं उनसे उम्मीद करता हूं कि वो आगे पार्टी का इसी तरह काम करेंगे और आगे पार्टी किस तरह आगे बढ़ेगी उसका पूरा ख्याल रखेंगे उन्होंने। और जैसा कि आप सब जानते हैं कि बड़े बड़े जो लीडर्स होते हैं वो सिर्फ दो लोगों के सामने झुकते हैं, एक तो पब्लिक के सामने और दूसरा एडवोकेट के सामने। एडवोकेट्स की इतनी ज़्यादा अहमियत है, कोई अगर प्रोग्राम होता है कहीं 2-4 हज़ार पब्लिक भी अगर जमा है वहाँ पर और काले कोट पहनकर एक 200 एडवोकेट भी अगर ठहरे हुए हैं तो पूरा उनका ध्यान उधर जाता है। एडवोकेट्स का एक बहुत ज़्यादा अहमियत है और एक अच्छे यंग आदमी को महाराष्ट्र की पार्टी ने, पटोले साहब ने उनकी नियुक्ति करे है। मैं उनको धन्यवाद देता हूं और आगे काम अच्छा करेंगे ऐसी मैं उम्मीद करता हूं। एडवोकेट वाघ यांचं बार असोसिएशनचे आमचे सचिव आहेत आणि नांदेड जिल्हा काँग्रेस सेलच्या अध्यक्षपदी त्यांची नानाभाऊ पटोले यांनी निवड केली। आजपर्यंत त्यांच्या कामाचा इतिहास पाहून आणि त्यांची प्रत्येक वेळेस जे काँग्रेससाठी आजपर्यंत कार्य केलं त्याची दखल घेऊन त्यांची नियुक्ती केली। त्यांच्या शुभ कार्यास, पुढच्या भविष्य कार्यास माझी शुभेच्छा। मी ॲडव्होकेट आशिष गोदमगावकर, नांदेड जिल्हा अभिवक्ता संघाचा अध्यक्ष। आज आम्ही सर्वजण ॲडव्होकेट अमोल वाघ, अभिवक्ता संघाचे सचिव यांचे काँग्रेस पक्षाच्या विधी आघाडीच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल त्यांच्या सत्कार सोहळ्यात जमलेलो आहोत। अमोल वाघ यांनी सचिव म्हणून गेल्या 6-8 महिन्यात जे काम केलं आहे त्याची चर्चा जिल्हाभर झालेली आहे आणि त्याची दखल काँग्रेस पक्षाने घेऊन त्यांना विधी आघाडीचं एवढं मोठं पद दिलेलं आहे, त्याबद्दल त्यांचं अभिनंदन।
त्यांच्या पुढील कार्याला शुभेच्छा देतो आणि सर्वांना इथे या कार्यक्रमाला हजर झाल्याबद्दल धन्यवाद देतो. महाराष्ट्र राज्य काँग्रेस कमिटी यांनी माझ्यावर जो विश्वास दाखवून तसेच माझ्या आतापर्यंतचे जे काही काँग्रेस पक्षासाठी तसेच सामाजिक कामे केलेली आहेत या सर्वाची दखल घेऊन जो माझ्यावर विश्वास ठेवलेला आहे आणि मला नांदेड विधी आघाडीच्या जिल्हा अध्यक्षपदी नेमणूक केलेली आहे, ही जबाबदारी माझ्यावर टाकलेली आहे. याबद्दल मी सर्वप्रथम पक्षाचे सर्व नेते, वरिष्ठ नेते तसेच सन्माननीय सोनिया गांधीजी, तसेच राहुल गांधीजी, तसेच महाराष्ट्र प्रदेशाचे जे आहेत लीगल सेलचे प्रदेश अध्यक्ष रवी प्रकाश जाधव साहेब, तसेच प्रज्ञा वाघमारे मॅडम, तसेच आमचे जिल्हाध्यक्ष जे आहेत ते BR कदम साहेब आणि अब्दुल सत्तार साहेब, तसेच आपल्या बेटमोगरे साहेब, तसेच आमचे बारी सिद्दीकी साहेब, आमचे विशेष म्हणजे मला भरपूर मदत केलेले आमचे शकील साहेब, या सर्वांचे सर्वप्रथम आभार मानतो. तसेच आज रोजी नांदेड न्यायालयामध्ये माझे सर्व वरिष्ठ विधिज्ञांनी माझा जो सन्मान केलेला आहे त्याबद्दल मी आमचे वरिष्ठ विधिज्ञ PM देशमुख साहेब, आमचे BM कुंभेकर साहेब, तसेच त्या सर्वांचे लाडके आमचे अध्यक्ष गोदमगावकर साहेब आणि वाकोडे साहेब, अनिल पाटील माने, या सर्वांचे मी खूप आभार मानतो. तसेच या पदावर नियुक्ती मिळाल्यानंतर जो अभिवक्ता संघाचं कार्य मी इथं बसून करत होतो तेच आज मला वकिलांसाठी राज्य पातळीवर देखील हे काम मांडता येईल, राज्य पातळीवर देखील वकिलांच्या संरक्षणासाठी काहीतरी काम करता येईल, यासाठी या प्लॅटफॉर्मचा मी नक्कीच वापर करेल. तसेच ॲडव्होकेट प्रोटेक्शन ॲक्ट हा जो प्रलंबित आहे त्याबद्दल देखील महाराष्ट्रामध्ये ज्या काही आतापर्यंत विधिज्ञावर हल्ले वगैरे होत आहेत या सर्वापासून जे आहे ते मुक्तता मिळावी, या सर्वापासून संरक्षण मिळावं म्हणून ॲडव्होकेट प्रोटेक्शन ॲक्ट लागू करावा यासाठी सातत्यपूर्व मी प्रयत्न करण्यासाठी, तसेच सर्व वकिलांच्या हितासाठी ज्या काही योजना वगैरे काही राबवता येतील याबद्दल करण्यासाठी मी हे करत आहेत. ही संधी मला आमच्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष नाना पटोले साहेब यांनी मिळवून दिलेली आहे. याबद्दल मी त्यांचे देखील आभार मानतो आणि या पदाला शोभेल असं काम करेल अशी इच्छा व्यक्त करतो. नांदेड अभिवक्ता संघाचे आमचे लाडके सचिव माननीय अमोल वाघ साहेब यांची काँग्रेस पक्षाचे नांदेड जिल्ह्यासाठी लीगल सेलसाठी माननीय प्रदेश अध्यक्ष महाराष्ट्र काँग्रेस पार्टीचे नाना पटोले साहेब यांचे आणि लीगल सेलचे आमचे प्रदेश अध्यक्ष प्रकाश रवी जाधव साहेब आणि सर्व सेलचे प्रभारी माननीय प्रज्ञा वाघमारे मॅडम यांच्या सूचनेनुसार अमोल वाघ साहेबांना लीगल सेलचे अध्यक्षपदी जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल मी सर्व वकिलांच्या तर्फे आणि माझ्या वतीने त्यांना शुभेच्छा देतो आणि त्यांच्या पूर्ण भविष्य कार्यासाठी आम्ही त्यांना पुन्हा शुभेच्छा देऊ आणि त्यांच्यासोबत आम्ही एक टीम म्हणून सुद्धा सोबत राहू. आणि अमोल वाघ साहेबांची यापदी निवड केल्याबद्दल मी काँग्रेस पक्षाच्या सर्व पदाधिकाऱ्यांचा मनापासून आभारी आहे आणि एक चांगला आणि डॅशिंग नेता या प्रसंगी आम्हाला लाभला याबद्दल आम्हाला खूप आनंद आहे आणि यांच्या नेतृत्वाखाली आम्हाला काम करण्यास आणि पक्षाला बळकटी मिळण्यास परिपूर्ण संधी आहे असे मला वाटते.